ही गादी आहे माझ्या मायबापाची, हा फड आहे कष्टकऱ्यांच्या घामाचा, जिथं ढोलकीच्या थापेवर काळजाचं पाणी होतं आणि घुंगराच्या आवाजात जगाचं दुःख विरून जातं. त्यालाच म्हणतात तमाशा. आज दिल्लीच्या तख्तावर एका हाडाच्या कलाकाराचा विजय झालाय. आपल्या रांगड्या महाराष्ट्राच्या मातीचा वास आज थेट राष्ट्रपती भवनात दरवळलाय. राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री समोर आहेत आणि मानानं नाव पुकारलं जात आहे रघुवीर खेडकर. हा सन्मान एका माणसाचा नाही तर तमाशाच्या रक्तात खेळणाऱ्या त्या हजारो पिढ्यांचा आहे. आज महाराष्ट्राच्या या रांगड्या कलाकाराला देशानं सन्मानित केलंय. नमस्कार, मी संदीप आणि अर्थातच बातमी आहे रघुवीर खेडकर यांची. हे नाव म्हणजे तमाशाच्या दुनियेतला तोफखाना, पण हा वारसा एका दिवसात नाही आला, तर त्यांच्या रक्तातच तमाशा भिनलाय. ही चौथी पिढी आहे बरं का. बाप तमाशा सम्राट तुकाराम खेडकर आणि आई लोकनेते कांताबाई सातारकर. कांताबाई सातारकर या महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध वग सम्राज्ञी आणि तमाशा रंगभूमीवरील दिग्गज कलाकार म्हणून ओळखल्या जात असत. ज्या काळात तमाशाला लोक नाव ठेवायचे त्या काळात या माणसानं तमाशाच्या गाड्या गावोगावी फिरवल्या. आई बापाचा हा वारसा रघुवीर खेडकर यांनी केवळ जपलाच नाही तर त्याला सोन्याची झळाळी दिली. मंडळी, तुम्हाला तमाशाचा कलाकार म्हणजे कोण माहितीये का? जो स्वतः रडतोय पण जगाला हसवण्यासाठी तोंडाला रंग फासतोय. रघुवीर खेडकरांच्या आयुष्यातला तो प्रसंग आठवला की आजही डोळ्यांमध्ये पाणी येतं. त्यांच्या आयुष्यातली जोडीदार, सावलीसारखी सोबत देणारी त्यांची पत्नी गेली, पण त्याच रात्री समोर हजारो प्रेक्षक उभे होते. डोळ्यातले अश्रू पदराआड लपून हा गडी सोंगाड्या बनून स्टेजवर उभा राहिला. कारण समोरच्या माणसानं कष्ट करून जे 5 रुपये दिलेत ना, त्या पैशाचा अपमान होऊ नये म्हणून. यालाच म्हणतात कलेशी इमान. तमाशा म्हणजे केवळ नाच गाणं नाही, तमाशा म्हणजे उन्हात राबणाऱ्या शेतकऱ्याचा विसावा. तमाशा म्हणजे गावागावातल्या जत्रांचा जिवंत श्वास. तमाशा म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती, जिथं समाजाला आरसा दाखवला जातो. हुंडाबळी असो वा व्यसनमुक्ती, प्रबोधनाचं काम या तमाशाच्या कलाकारांनी केलंय आणि आज त्याच कलेला भारत सरकारनं पद्मश्री देऊन गौरवलंय. देशाचे सर्वोच्च प्रथम नागरिक असणाऱ्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या उपस्थितीत जेव्हा रघुवीर खेडकरांना हा पुरस्कार मिळाला, तेव्हा प्रत्येक मराठी माणसाची मान अभिमानानं ताठ झाली. हा पुरस्कार म्हणजे तमाशाच्या पालावर राहणाऱ्या त्या प्रत्येक कलाकाराला मिळालेली पोचपावती आहे, ज्यांनी थंड वाऱ्याची पर्वा न करता ही लोककला जिवंत ठेवली. पद्मश्री रघुवीर खेडकर हे महाराष्ट्रातील लोकनाट्य तमाशा क्षेत्रातील एक दिग्गज नाव. ते प्रामुख्यानं त्यांच्या सोंगाड्या या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत. रघुवीर खेडकर यांनी 10वी पर्यंत शाळा केली आणि त्यानंतर आयुष्यच तमाशाच्या रंगमंचाला वाहून टाकलं. 5व्या दिवशीच तमाशाच्या पायरीवर पाऊल पडलं. कापडी बाहुल्याऐवजी तानं बाळ म्हणून रंगमंचावर उचललं गेलं आणि तिथूनच त्यांच्या कलेचा प्रवास सुरू झाला. पुढे वयाच्या 9व्या वर्षापासून ते खऱ्या अर्थानं फडात उतरले आणि मग मागं वळून त्यांनी कधी पाहिलंच नाही. 50 वर्षांहून जास्त काळ, 12,000पेक्षा जास्त प्रयोग, एवढा मोठा डोंगर त्यांनी तमाशाच्या ताकदीवर सर केला. रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर लोकनाट्य तमाशा मंडळ हे नाव महाराष्ट्रात आजही गाजतं. त्यांच्या फडातून निघालेली वगनाट्य म्हणजे रसिकांच्या काळजात घर करणारी आहेत. दिल्लीचा वग, बाई पैलवान, तारा तिनं वाजवल्या 12, 36 नखरेवाली आणि राजीव गांधी हत्या हे सादर करताना एकदा अपघाताचा स्फोटही घडला होता. पण नाटक थांबलं नाही, फड थांबला नाही. कोटादारी फुटला चुडा हे कौटुंबिक आणि सामाजिक विषयावर भाष्य करणारं वगनाट्य जोराचं प्रसिद्ध झालं होतं. खेडकर घराण्याचं मूळ नातं आहे कोकणच्या मातीशी. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातलं चिंचघर हे त्यांचं मूळ गाव, पण त्यांच्या कलेचा राबता मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमनेरमध्ये स्थिरावला. आज अख्खा महाराष्ट्र त्यांना संगमनेरचा सुपुत्र म्हणूनच ओळखतो. रघुवीर खेडकर यांच्या घरातलं वातावरण कसं होतं असं विचाराल तर जन्माला आल्यावर ज्याचा पाळणा साक्षात तमाशाच्या तंबूत बांधला गेला असं ते घर होतं. रघुवीर खेडकर यांचा जन्म 6 ऑगस्ट 1961 मुंबईच्या हनुमान थिएटर मध्ये झाला. त्यावेळी तिथं त्यांच्या वडिलांचा म्हणजे तमाशा महर्षी तुकाराम खेडकर यांचा तमाशा सुरू होता.
वडील तुकाराम खेडकर आणि आई वगसम्राज्ञी कांताबाई सातारकर यांच्या पोटी जन्म घेतल्यामुळं त्यांना घराबाहेर पडून कला शोधावी लागली नाही. घरात शिरलं की ढोलकीचा थाप, तुणतुण्याचा स्वर आणि गवळणींचे सूर घुमत असायचे. त्या काळी तमाशात तान्ह्या बाळाची ही भूमिका करण्यासाठी कापडी बाहुली वापरली जायची. पण रघुवीर अवघ्या 5 दिवसांचे असताना त्यांच्या वडिलांनी स्वतःच्या मुलाला म्हणजे रघुवीर यांना मंचावर नेऊन प्रेक्षकांसमोर धरलं होतं. थोडक्यात सांगायचं तर त्यांच्या घरात पाण्याऐवजी लावणीचं अमृत आणि दुधाऐवजी कलेचं बाळकडू मिळालं. त्यामुळेच तर आज त्यांच्या 7 पिढ्यांचा या कलेनं उद्धार झालाय असं ते अभिमानानं सांगतात. रघुवीर खेडकर यांचं वगनाट्य म्हणजे त्यांच्या वगातून केवळ मनोरंजनच नाही तर हुंडाबळी, स्त्री शिक्षण आणि जातीभेद यांसारख्या सामाजिक प्रश्नांवर प्रबोधनही केलं जात होतं. सोंगाड्याच्या भूमिकेतून ते समकालीन राजकारण आणि समाजकारणावर मिश्किल टिप्पणी करतात. तमाशाच्या मंचावर त्यांनी हेलिकॉप्टर आणण्यासारखे अनेक नवनवीन प्रयोग केले आहेत. असा हा रांगडा तमाशा प्रवास जिथं कलेसाठी जीव ओतून दिला गेला आणि या अखंड सेवेला मान म्हणून 2026 मध्ये भारत सरकारनं त्यांना पद्मश्री या पुरस्कारानं सन्मानित केलं. मित्रांनो, कलेचा सन्मान झालाय. रघुवीर खेडकरांच्या या प्रवासाला आमचा मानाचा मुजरा.